राज्यातील शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी शासनानं उठवली असून नवीन कर्मचारी भरतीचा मार्ग खुला झालाय। याबद्दल आमदार इंद्रिस नायकवडी यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला। शासनानं याबाबत निर्णय घेतला असून आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच त्यांची सुरक्षितता महत्त्वाची असते आणि यासाठी आवश्यक संख्येनुसार शिक्षकेतर कर्मचारी कायमस्वरूपी असणं सुद्धा गरजेचं आहे, अशी माहिती आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिली। मिरजमध्ये इंद्रिस नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। शिक्षक तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर उठवली असून शिपायांच्या भरतीवरील सुद्धा बंदी उठवून ती सुद्धा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहितीही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी यावेळी दिली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये 11,309 रुग्णांनी नोंदणी केली। या सर्व रुग्णांची तपासणी करून आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी संबंधित हॉस्पिटलकडे पाठवण्यात येणार आहे। यामध्ये 1 ते 5 वयोगटातील 62 हृदयरोग संबंधित लहान मुलांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 22 जणांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। अनेक विकारांवरील रुग्णांची तपासणी केली असून योग्य ते पुढील उपचार त्यांना दिले जाणार आहेत। तसेच या शिबिरामध्ये 26 जणांनी अवयव दानासाठी फॉर्म भरलेत, अशी माहिती आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिली आहे। महापालिका आणि जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी शासन प्रशासन याबरोबरच शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे। शिक्षकांनी योग्य प्रकारे शिक्षण दिलं तर नक्कीच शासकीय शाळेकडील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा ओढा वाढू शकतो। मात्र दुर्दैवाने अनेक ठिकाणी महापालिकेतील शाळांमध्ये शिक्षक म्हणावे तसे शिक्षण देण्याबाबतची आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, अशी खंत आमदार इंद्रिस नायकवडी यांनी व्यक्त केली। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमधील अनेक शाळेच्या विकासासाठी मी स्वतः मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आणि शाळेमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्यात। तरी माझ्यावर टीका होत असेल तर आरोप करणाऱ्यांना बोलायला टॅक्स लागत नाही, त्यांना मुभा आहे, मात्र आम्हाला बोलताना टॅक्स आहे, अशी कोपरखळी मारून इंद्रिस नायकवडी पुढे म्हणाले। मिरजेतील शाळा क्रमांक 7ला शासकीय मान्यता नाही, मात्र तरी अधिकाऱ्यांना दमदाटी करून काहींनी त्यांचे व्यवसाय चालू ठेवण्यासाठी मागील काही काळात या शाळेवर चुकीच्या पद्धतीनं खर्च केला। नगरसेवक म्हणून मिळणारा निधी योग्य प्रकारे खर्च करावा लागतो, मात्र त्या ठिकाणी असं झालं नाही, अशी टीकाही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी केली आहे। त्या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या बरोबरच शिक्षण आणि आरोग्य या संबंधी आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था अनेक ठिकाणी घडणाऱ्या घटना त्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी ज्याच्यावर अन्याय होतो, ज्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे त्यांच्या बाबतीचे प्रश्न आपण मांडत राहावे, असा निर्देश त्या ठिकाणी आमदार अजित दादांनी दिला। त्या निर्देशास अनुसरून मी त्या ठिकाणी सर्व प्रश्न मांडत असताना शैक्षणिक क्षेत्रात जास्त काम मी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी अनेक शाळा आणि संस्थांच्याकडून मला मागणी येत होती की शिक्षकेतर कर्मचारी यांची जी काही भरतीची बंदी आहे ती उठली पाहिजे। कारण जर शाळेत शिपाई नसेल, क्लर्क नसेल किंवा तो लॅब असिस्टंट नसेल, ग्रंथपाल नसेल तर कशी शाळा चालवणार? मग शिक्षकांनाच झाडलोट करायची का? शिक्षकांनाच बाकीच्या गोष्टी करायच्या? मुख्याध्यापकाने काय काय काम करायचं? तर त्या माध्यमातून मी विधान परिषदेत त्या संबंधीचे प्रश्न उपस्थित केले होते। एक नाही दोन वेळा उपस्थित केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेब यांच्याकडून त्या संबंधीची आश्वासनं मला प्राप्त झाली होती आणि त्या आश्वासनाच्या माध्यमातून आज पाचवी तर परवा दिवशी शासनानं पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी एक पहिला GR काढलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये शिक्षकेतर कर्मचारी त्यात ग्रंथपाल, ज्युनियर क्लर्क आणि लॅब असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक ह्या पदांच्या वरची बंदी उठलेली आहे। माझ्यावर जे आरोप होता ते काम करा, इथनं उठा, ही समोरची शाळा जा, पलीकडे 12 नंबर जा, पलीकडे 9 नंबर जा, पलीकडे 16 नंबर जा, पलीकडे 15 नंबर जा, पलीकडे 10 नंबर जावा आणि यांना जाऊन विचार की दिवस नगर तुमची शाळा बंद करते का? तुम्हाला सांगितलं जाईल तिथं की प्रत्येक वर्षी नित नियमानं त्यांना मी विचारतो की तुमच्याकडे ऍडमिशन किती झाले, मोठ्या गटात किती झाले, लहान गटात किती झाले आणि पहिलीत किती झाले आणि ह्या मुलांना माझ्या मार्फत वैयक्तिक माझ्या कुटुंबामार्फत त्या ठिकाणी आपण दप्तर आणि त्यांना लागणारं शैक्षणिक साहित्य प्रत्येक वर्षी नित नियमानं आम्ही देतोय। काय देतोय? आमच्या खाजगी शाळा आहेत ना, तरी आम्ही यांना का मदत करतो की ही काही कुटुंब आहेत जी इथं शिक्षण घेऊ इच्छितात ते नर्वस होऊ नयेत किंवा खाजगी शाळेत जाणाऱ्याकडं दप्तर चांगलं आहे मुलांच्याकडं, त्या मुलांना कमीपणा वाटू नये आणि म्हणून या शाळांना चांगल्या पद्धतीने हे बांधकाम सुद्धा मीच केलंय।
आता मी परवा मान्यता दिली माझ्या फंडातून 10 लाख रुपयाच्या 2 शाळांना हे करायचं, रिनोव्हेट करून चांगलं कलर वगैरे करा म्हणून. असं का तर मुलाला आवाज झाला पाहिजे तो आल्यानंतर, त्याला त्याची एक भावना की नाही माझी मी सुद्धा एका स्टँडर्ड शाळेत शिकतोय, मी सुद्धा एका चांगल्या शाळेत शिकतोय, अशी भावना त्यांच्यात उत्पन्न झाली तरच ती मुलं मोटिवेट होणार आणि पुढे शिक्षण घेणार आहे. म्हणून आम्ही करतोय. आता हे बघा, आरोप करणारे त्यांना मुभा आहे, त्यांना टॅक्स नाही आहे, आम्हाला टॅक्स आहे बोलताना. आपल्याला एक सांगतो की मागच्या बॉडीत काही चुकीची कामं झाली. आता ठीक आहे ना की तुम्हाला काही निधी उपलब्ध झाला, पण तो निधी योग्य ठिकाणी मार्गी लागणं हे आमची जबाबदारीच आहे ऍज अ नगरसेवक म्हणून. आम्ही फक्त आमचा व्यवसाय म्हणून जर काही कामं काढली जी गव्हर्नमेंटचे हे जनतेच्या संबंधित नसतील तर काय होणार आहे? तसं त्या शाळेला मान्यता आहे का? आहे का मान्यता? मान्यता नाही आहे त्या शाळेला. मान्यता असं समजतंय शासनाकडून. समजणं वेगळं, असणं वेगळं. प्रत्यक्षात त्या शाळेला मान्यता नाही आहे. आणि ते पोषण आहारवाल्यांचा प्रश्न असा आहे, मी त्यांना फोन केलेला की का बाबा सगळ्यांना देताना तुम्ही त्यांना का देत नाही? तर ते म्हणजे साहेब की त्या शाळेला मान्यता नाही आहे आणि त्यामुळे मान्यता नसणाऱ्या शाळेला आम्ही जर दिलं तर आमचं दिलं जाणार नाही. ते तर चुकीचं झालंय ना, दमदाटी करून झालेलं आहे. त्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून ते झालेलं आहे. ती शाळा मला एक सांगा, पलीकडे 25 नंबर 26 नंबर शाळा आहे, पलीकडेच लागून खाजे वस्तीच्या टोकाला, इकडे 13 नंबर शाळा आहे. मग स्वयं अर्थसहाय्यित शाळा सुरू करण्यामागे उद्देश काय तुमचा आहे? त्या शाळा तुम्ही स्ट्रॉंग करणार, त्याला 10 रुपये देत नाही किंवा त्यांना तिथला पट वाढावा म्हणून तुम्ही काय करत नाही, त्यांना कॉम्पिटिशन द्यावी आणि त्या शाळा उलट बंद पाडाव्यात म्हणून हे नवीन धंदा सुरू केला. म्हणजे आपण